चला धन्यवाद. राऊत साहेब, उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अपघात होण्यापूर्वी जे काटेवाडीचं त्यांचं घर आहे त्या घराशेजारच्या बांधावर आगोरी पूजा केली असल्याचा रोहित पवार यांनी आरोप केलाय. राष्ट्रवादीचीच नेते याच्यात सहभागी असल्याचा आरोप त्यांनी केला. बघा, स्वतः रोहित पवार यांनी अशा प्रकारच्या अंधश्रद्धेतून बाहेर पडलं पाहिजे. असं जर बोकड कापून कोणी माणसं मारत असेल तर आम्ही दिल्लीत असे खूप बोकड कापू ना सरकार बदलण्यासाठी. कुणी मागे घ्यावी? बघा, राऊत साहेबांना माझा प्रश्नच कळालेला नाही. राऊत साहेबांना मला सांगायचे, आम्ही पुरोगामी विचाराची माणसं आहोत, संतांच्या विचाराने चालणारी आम्ही माणसं आहोत. महामानवांचे विचार हे आमच्या रक्तामध्ये आहेत. म्हणून जसं तुम्ही विरोधात आहात तसं आम्ही सुद्धा विरोधात आहोत. आमचं एवढंच म्हणणं, आणि मी सातत्याने हेच सांगतो की काळी जादू आणि असं बोकड कापणं वगैरे याच्यावर आमचा विश्वास नाही. पण मी जे बोलत होतो, जे लोक बोकड कापतात, जे काही अशी काळी पूजा करतात, त्या काळ्या पूजाच्या मागे आणि त्यांच्या विचाराच्या मागे हेतू काय, हा हेतू समजून घेणं महत्वाचं आहे. एखादी बौद्धिक कॅपॅसिटीज कमी असल्यामुळे ते बोंदुगिरीच्या नादी लागतात आणि हे बोकडं बिकडं कापत, कोंबडे कापत त्या ठिकाणी बसतात. पण मग ते कोंबडं कापतात नाही तर बोकड कापतात, नाही ते काळी पूजा करतात, नाही तर आपली बोटं कापतात आणि काळ्या बाहुलीवर ते रक्त सांडतात. तर त्याच्या मागे हेतू काय हे मी समजून घ्या, हे त्या ठिकाणी बोलतोय. कारण का कदाचित राऊत साहेबांना हा विषय कळला नसेल, त्यामुळे मी त्या बोंदुगिरीवर विश्वास ठेवत नाही. पण मात्र हेतू काय कुठल्याही गोष्टीचा, नाही तर आपल्या वागण्याचा, नाही तर आपल्या कृतीचा, त्या मागचा हेतू लक्षात घेऊन मग तो हेतू जर दादांना इजा पोचवायचा असेल, दादांची ताकद कमी करण्याचा असेल, दादांची जागा घेण्याचा असेल, नाही तर दादांच्या संपत्तीने तर इतर काही राजकीय गोष्टीचा असेल, तर तो हेतू हाताशी धरून त्या हेतूने काम करणारे जे लोक ते शोधून काढा आणि त्यांच्यावर कारवाई करून त्यांना इंटरप्रिटेशन करून काय खरंय ते लोकांसमोर आणा, असं मी त्या ठिकाणी बोललो होतो.